सगळ्या जगाला दिलासा देणारी पहिली बातमी म्हणजे आज झालेला अमेरिका इराण मधला 2 आठवड्यांचा युद्धविराम। असं मानलं जाते की या पुढे आता हे युद्ध संपण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे। 2 आठवड्यांच्या युद्धविरामावर इराण अमेरिकेची सहमती झाली आहे। इस्लामाबादमध्ये 10 एप्रिलला अमेरिका इराणमध्ये चर्चाही होणार आहे। इराणकडून 10 मुद्द्यांचा शांतता प्रस्ताव सादर केला गेलाय। अमेरिका इराण युद्धविरामामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळणार आहे। गेले जवळपास 1.5 महिना या युद्धानं सगळ्या जगाला विठीला धरलं होतं। हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यानं किंवा अंशतः चालू असल्यामुळे अनेक देशांच्या इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला होता। यात भारताचाही समावेश आहे। अनेक माणसं मारली जात होती। व्यवस्थापन असतील, आस्थापना असतील यांच्यावरती हल्ले होत होते। इराण होरपळून निघत होता। अमेरिका इस्रायलला सुद्धा नुकसानीचा सामना करावा लागत होता। त्या पार्श्वभूमीवर हा युद्धविराम जगाला दिलासा देणारी बातमी। दरम्यान इराण अमेरिका युद्धविरामाच्या निर्णयाला इस्रायलनं पाठिंबा दिलाय। इराण विरुद्धचे हल्ले 2 आठवड्यांसाठी थांबवण्याचा इस्रायलने देखील निर्णय घेतलाय। इराणनं तात्काळ हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करावी ही प्रमुख अट आहे। अमेरिका, इस्रायल आणि प्रादेशिक देशांवरचे हल्ले थांबवण्याची इस्रायलनं मागणी केली आहे। इराणकडून आण्विक आणि क्षेपणास्त्र धोका कमी करण्याबाबत हमी हवी यावर अधिक भर दिला गेलाय। अमेरिकेनं इस्रायलला उद्दिष्ट पूर्ण करण्याची हमी दिली आहे। मध्य पूर्वेत तणाव कमी करण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे। आगामी वाटाघाटींमध्ये अमेरिका, इस्रायल आणि इस्रायलचे प्रादेशिक मित्र देश यांनी सामायिकपणे निश्चित केलेली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असं अमेरिकेनं इस्रायलला कळवलं आहे। अनिल बाम, निवृत्त मेजर जनरल आपल्या समवेत आहेत, सोबत आहेत संवाद साधण्यासाठी। बाम सर, हा युद्धविराम, हे सीज फायर, हे एक प्रकारे हे युद्ध एकूणच आता संपण्याच्या दिशेने वाटचाल करतंय आणि आता जे काही होईल ते डी एस्केलेशन होणार आहे। एस्केलेशन होण्याची आता काही भीती बाळगायची गरज नाही असं मानायचं का? लिमिटेड लेवलला असं मानायचं की आता ही घोषणा झाल्यानंतर आणि ही बातमी आल्यानंतर आपण किती प्रमाणे कुठल्या दिशेने जाणार आहोत। दिशा आज जी दाखवली आहे ती डेफिनेटली पॉझिटिव्ह आहे आणि सकारात्मक आहे। पण आपण आज या वेळेला हे गेस करणं की काय युद्ध थांबेल की काय युद्धाचे परिणाम संपतील, आज न बोललेलं आपण याच्याबद्दल बरं। कारण जेव्हा ट्रिगर होईल आणि काहीतरी होईल हे पुन्हा भडका उठू शकतो। आपल्याला माहिती आहे की 10 तारखेला त्याची वाटाघाटी होणार आहे इस्लामाबादमध्ये आणि अमेरिकेने आपले नामंदे नॉमिनेट पण केले आहेत। त्याच्यामध्ये स्टीव्ह विटकॉफ आहेत, जेरार्ड कुशनर आहेत जे जावई आहेत डोनाल्ड ट्रम्पचे, आणि त्यांचे व्हाईस प्रेसिडेंट JD व्हान्स आहेत। जेव्हा वाटाघाटी होतील आणि तेव्हा आमोरासमोर बसतील तेव्हा आपण म्हणू शकतो की हो, ही जी सीज फायर डिक्लेअर केली आहे 15 दिवसासाठी ही कायम राहील आणि त्याच्यामुळे पूर्ण जगाला याचा फायदा होईल। बरं, आपण एक पाहिलं पाहिजे। सॉरी, तुम्ही काय म्हणताय? नाही नाही, बोला, मी तुम्हाला जस्ट रेसिप्रोकेट करतोय, बोला तुम्ही। ओके ओके, सॉरी। आपण पाहिलं होतं की जो कालचा दिवस होता, जसं आपण सगळे म्हणत होतो की ही रात्र वैराची आहे, कयामत की रात थी हो, आणि असं वाटलं होतं की माहित नाही तर काय होईल। आपण सगळे म्हणत होतो, मनामध्ये होतं की असं काही होणार नाही। मी पण एका ठिकाणी वक्तव्य केलं होतं की मला असं वाटतंय पर्सनली की हे अजून पुढे ढकललं जाईल, आणखी मुदत वाढेल। कारण हा ट्रेंड सुरू होता 4 दिवस, 10 दिवस, 6 एप्रिल, मग 7 एप्रिल, मग ट्यूजडे, मग 8 वाजता। पण 8च्या आधी जेव्हा डिक्लेरेशन झालं आणि डोनाल्ड ट्रम्पनी म्हटलं की आम्ही पूर्ण एक संस्कृती नष्ट करू, ती पुन्हा उभी राहणार नाही, मला नाही करायचंय पण मला करावं लागतंय। बरं, डोनाल्ड ट्रम्प एक मिस्टर फ्लिप फ्लॉप आहेत। रोज एक स्टेटमेंट देतात आणि त्याचं काउंटर स्टेटमेंट स्वतःच देतात। आय मे डिप्लॉय ग्राउंड ट्रूप्स, आय मे नॉट डिप्लॉय ग्राउंड ट्रूप्स। बरोबर आहे। मी मरीन्स डिप्लॉय करीन किंवा मरीन डिप्लॉय नाही करणार। मी रेजिम चेंज करायचा माझा एम होता, रेजिम चेंज करायचा एम माझा नाहीये। मी इराणला संपवीन, खरंय, इतकं जबरदस्त 4 तासामध्ये मी त्यांना संपवीन। जे 40 दिवस नाही झालं ते 4 दिवसात नाही होत। बरोबर आहे। आणि एक ही खूप पॉझिटिव्ह आणि सकारात्मक गोष्ट झाली आहे की लोकांनी एक्सेप्ट केलाय आणि सीज फायर अपॉर्च्युनिटी दिली आहे सीज फायरला सक्सीड व्हायला। आणि 15 दिवस काळ असतो। आधी प्रपोजल केलं होतं की 45 डेज सीज फायर होईल। इराण डे 1 पासून 28 फेब्रुवारी पासून म्हणतंय आम्हाला सीज फायर मध्ये इंटरेस्ट नाहीये, आम्ही लढायला तयार आहोत। जर का बंद करायचं असेल तर युद्ध पूर्ण बंद करा। आणि प्रसन्न सर तुम्ही म्हणालेत की 10 पॉइंट प्रोग्राम त्यांनी दिला आहे। हे प्रोग्राम्स जे अजेंडा किंवा प्रपोजल दिले जातात, हे काही प्रपोजल त्याच्यातले प्रिपॉस्टरस असतात, म्हणजे ते ऍक्सेप्ट करणं शक्य नाही, हे दोन्ही देशांना माहिती असतं। पण बार्गेनिंग टेबलवरती आल्यानंतर कशा प्रकारे आपल्याला याचा वापर करता येईल याच्यासाठी दिलं जातंय।
जे 4 प्रमुख मागण्या आहेत हो. ज्याच्यावरती बोलचाल होऊ शकते त्या आहेत की युद्ध एकदम थांबलं पाहिजे. नंबर 2, हॉर्मुज आम्ही उघडू, हो. पण त्याच्यावरती नियम आणि कायदा आमचा असला पाहिजे. खरंय. नंबर 3 आहे की जितके सँक्शन्स तुम्ही आमच्यावर केले आहेत ते कम्प्लीट काढून घ्या. जितके निर्बंध आहेत Exactly. primary असो का खरंय. हो, secondary हो, असो, हो. ते Yes. गेले पाहिजेत. येस. आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट होतं की रिकन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही आम्हाला फंड्स द्यायचे, जितकं नुकसान केलंय ते भरपाई करून आणा. आता येस, आपण बघूया बाम सर या सगळ्याला आता अमेरिका कसा प्रतिसाद देत आहे. आज इराणचे राष्ट्रप्रमुख सुद्धा यावरती प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत, त्यामुळे बघूयात आपण काय होतंय. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर विश्लेषणासाठी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा पुढे येतोय. इराण शांततेसाठी तयार असल्याचं ट्रम्प यांनी वक्तव्य केलंय. जागतिक शांततेसाठी आजचा महत्त्वाचा दिवस आहे. ट्रम्प हॉर्मुझ समुद्रधुनीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिका मदत करणार आहे. मध्य पूर्वेसाठी हा सुवर्णकाळ ठरू शकतो असा ट्रम्प यांनी विश्वास व्यक्त केला. युद्धविरामानंतर इराणनं अमेरिकेला ठणकावलंय. युद्धविरामाचा अर्थ युद्धाचा अंत असा होत नाही असं इराणने म्हटलंय. आमचं सैन्य तयार आहे आणि शत्रूंनी चूक केली तर उत्तर देऊ असा इशाराही इराणनं दिला. युद्धविरामानंतर इराणची सर्वात मोठी घोषणा झाली आहे. तेलवाहू जहाजांना हॉर्मुझमधून 2 आठवडे सुरक्षित प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी ही माहिती दिली आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनीत गॅस आणि तेलांची जवळपास 2000 जहाजं हॉर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेली आहेत आणि हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्यानं आता जहाजं पुढचा प्रवास सुरू करतील. भारताच्या 16 जहाजांचा मार्गही मोकळा झालाय, त्यामुळे भारतासह अनेक देशांना मोठा दिलासा मिळाला.